स्वागतम स्वागतम सुस्वागतम। नमस्कार मित्रांनो, मी देवानंद डांबरे इझी फाइंड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान वर्ग 8वा विज्ञान या विषयातील 11व्या पाठाचा म्हणजेच मानवी शरीर व इंद्रिय संस्था या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या मित्रांना शेअर करा। चला तर मग मित्रांनो, पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान वर्ग 8वा प्रकरण 11वे मानवी शरीर व इंद्रिय संस्था। प्रश्न क्रमांक 1, माझा जोडीदार शोधा। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जोड्या लावा यासारखा आहे। क्रमांक 1, हृदयाचे ठोके। उत्तर ई 72। म्हणजेच मित्रांनो, मानवी हृदयाचे एका मिनिटात 72 ठोके पडतात। क्रमांक 2, RBC। उत्तर उ 50 ते 60 लक्ष प्रति घन मिली। क्रमांक 3, WBC। उत्तर मोठा उ 5000 ते 10000 प्रति घन मिली। क्रमांक 4, रक्तदान। उत्तर अ 350 मिली। कारण मित्रांनो, रक्तदाता एका वेळे 350 ml रक्त देऊ शकतो। क्रमांक 5, निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान। उत्तर ई 37 अंश सेल्सिअस। क्रमांक 6, ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू। उत्तर आ 7.4। कारण मित्रांनो, शुद्ध म्हणजेच ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू 7.4 इतका असतो। म्हणजेच शुद्ध रक्त आम्लारी गुणधर्माचे असते। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक 2 पाहू। प्रश्न क्रमांक 2, खालील तक्ता पूर्ण करा। मित्रांनो, या प्रश्नामध्ये मानवी शरीरातील काही संस्था दिलेल्या आहेत। आपल्याला त्या संस्थांशी संबंधित इंद्रिये आणि त्या संस्थांची कार्य लिहायची आहेत। सर्वप्रथम आपण या प्रश्नातील अ म्हणजेच श्वसन संस्था या मानवी शरीरातील संस्थेत समाविष्ट असणाऱ्या इंद्रिय व त्यांची कार्य पाहू। क्रमांक 1, श्वसन संस्था। श्वसन संस्थेमध्ये समाविष्ट असलेले इंद्रिय। क्रमांक 1, नाक। क्रमांक 2, घसा। क्रमांक 3, श्वासनलिका। क्रमांक 4, फुफ्फुसे आणि क्रमांक 5, श्वासपटल। श्वसन संस्थेचे कार्य। क्रमांक 1, श्वास घेणे व श्वास सोडणे। क्रमांक 2, शरीर व पर्यावरण यांच्यामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायू यांची अदलाबदल करणे। क्रमांक 3, श्वसन प्रक्रिया योग्य प्रकारे घडवून आणणे। प्रश्न क्रमांक 2 मधील आ, रक्तभिसरण संस्था। रक्तभिसरण संस्थेशी संबंधित इंद्रिय। क्रमांक 1, हृदय। क्रमांक 2, रक्तवाहिन्या आणि क्रमांक 3, रक्त। मित्रांनो, आत्ता आपण रक्तभिसरण संस्थेचे कार्य पाहू। क्रमांक 1, संपूर्ण शरीरभर रक्त सतत वाहते ठेवणे। क्रमांक 2, शरीराच्या प्रत्येक भागास रक्तामार्फत ऑक्सिजन, विविध पोषक पदार्थ, क्षार व पाणी इत्यादी पदार्थांचा पुरवठा करणे। क्रमांक 3, शरीरातील प्रत्येक पेशीतील कार्बन डायऑक्साईड व इतर टाकाऊ पदार्थ जमा करून शरीराबाहेर टाकणे। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2
पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहू. नामनिर्देशित फुबक आकृत्या काढा. यामध्ये 2 आकृत्या आपल्याला काढायच्या आहेत. त्यामध्ये क्रमांक 1 श्वसन संस्था आणि क्रमांक 2 मानवी हृदयाची आंतररचना. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या दोन्ही आकृत्यांचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करा. त्यानंतर या आकृत्यांमधील काही निवडक आणि महत्त्वाच्या भागांची नावे पाठ करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी आकृती काढून झाल्यानंतर आकृतीखाली आकृती हा शब्द लिहावा आणि त्यापुढे त्या आकृतीचे योग्य नाव लिहावे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या परीक्षेत दरवर्षी आकृत्या काढा हा प्रश्न येत असतो आणि सध्याच्या ट्रेंडनुसार आपल्याला पेपरमध्ये आकृती बहुधा काढावी लागत नाही. त्या ठिकाणी आकृती दिलेली असते आणि आपल्याला त्या आकृतीमध्ये निर्देश केलेल्या आकृतीच्या भागांना नावे देणे आवश्यक असते. अशा प्रकारे या प्रश्नाची आपण तयारी करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, श्वसन संस्था आणि मानवी हृदयाची आंतररचना या दोन्ही आकृत्यांचे योग्य प्रकारे निरीक्षण करून ह्या आकृत्या काढाव्या. प्रश्न क्रमांक 4 स्वकारण स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न शास्त्रीय कारण लिहा याप्रमाणे आहे. या प्रश्नामध्ये दिलेल्या विधानाचे शास्त्रीय कारण आपणास लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना ते लहान लहान मुद्द्यांच्या आधारे लिहावे. त्यामुळे आपले उत्तर स्पष्ट, चांगले आणि मुद्देसूद दिसते. यामुळे परीक्षकांना तुम्हाला असलेल्या ज्ञानाची, माहितीची जाणीव होते आणि ते तुम्हाला परीक्षेत चांगले गुण देतात. विद्यार्थी मित्रांनो, मी 25 वर्षापासून इयत्ता 10वीचे बोर्डाचे पेपर तपासतो आणि त्यामुळे मला माहीत आहे की अशा प्रकारचे प्रश्न जर मुद्द्यांच्या आधारे आपण लिहिले तर तुम्हाला चांगले गुण पडतात. प्रश्न क्रमांक 4 मधील अ, मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. उत्तर मुद्दा क्रमांक 1 मानवी रक्तातील लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिने असते. मुद्दा क्रमांक 2 हिमोग्लोबिन हे लोहसमृद्ध संयुग आहे. मुद्दा क्रमांक 3 हिमोग्लोबिनमधील लोहामुळे रक्तातील लाल रक्तपेशींना तांबडा रंग प्राप्त होतो. मुद्दा क्रमांक 4 म्हणून मानवी रक्त तांबड्या रंगाचे असते. प्रश्न क्रमांक 4 मधील आ, श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एका पाठोपाठ एक होते. उत्तर मुद्दा क्रमांक 1 श्वसन प्रक्रियेमध्ये श्वास घेणे व श्वास सोडणे या 2 बाबींचा समावेश होतो. मुद्दा क्रमांक 2 जेव्हा श्वास घेतला जातो त्यावेळी श्वासपटल आकुंचन पावते आणि खाली जाते. मुद्दा क्रमांक 3 जेव्हा आपण श्वास सोडतो त्यावेळी श्वासपटल मूळ स्थितीत येते व वर जाते. मुद्दा क्रमांक 4 म्हणून श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एका पाठोपाठ एक होते. त्यामुळे श्वसनाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडते. प्रश्न क्रमांक 4 मधील लहान ई, रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते. उत्तर मुद्दा क्रमांक 1 अपघातग्रस्त व्यक्तींना वैद्यकीय शस्त्रक्रिया करताना तसेच ॲनेमिया, थॅलेसेमिया व कॅन्सरग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा
करणे अत्यंत आवश्यक असते. मुद्दा क्रमांक 2, रक्तदान केल्यामुळे अशा गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात. मुद्दा क्रमांक 3, म्हणून रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 4 मधील मोठी ई ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता असे म्हणतात. उत्तर मुद्दा क्रमांक 1, ओ रक्तगट असलेले व्यक्ती इतर कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीस रक्त देऊ शकतात. क्रमांक 2, म्हणून ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सर्वयोग्य दाता म्हणजेच सार्वत्रिक दाता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 मधील उ आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. उत्तर मुद्दा क्रमांक 1, आहारात अधिक मीठ घेणे आरोग्यास हानिकारक असते. मुद्दा क्रमांक 2, आहारात अधिक मीठ घेतल्यास रक्तदाब वाढतो. मुद्दा क्रमांक 3, म्हणून आहारात अधिक मीठ घेतल्यास उच्च रक्तदाब हा रोग होतो. मुद्दा क्रमांक 4, म्हणून उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहू. प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न क्रमांक 5 मधील अ रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहे. चला तर मग मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पाहूया. उत्तर मुद्दा क्रमांक 1, पचन संस्था अन्नाचे पचन करून त्याचे रूपांतर विद्राव्य पोषक पदार्थात करते. मुद्दा क्रमांक 2, ही पोषण द्रव्ये लहान आतड्यातील उद्वर्धामार्फत रक्तात शोषली जातात. मुद्दा क्रमांक 3, रक्ताभिसरण संस्थेमार्फत ह्या पोषण तत्वाचे शरीरातील सर्व पेशीपर्यंत वहन केले जाते. मुद्दा क्रमांक 4, श्वसन संस्थेमार्फत हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो. मुद्दा क्रमांक 5, रक्तातील या ऑक्सिजनच्या साह्याने प्रत्येक पेशीतील कर्बोदकांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा निर्माण केली जाते. मुद्दा क्रमांक 6, ही ऊर्जा विविध शारीरिक कार्य करण्यासाठी वापरली जाते. आणि मुद्दा क्रमांक 7, रक्तातील युरियासारखे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर काढण्याचे कार्य उत्सर्जन संस्था करते. प्रश्न क्रमांक 5 मधील आ मानवी रक्ताची संरचना व कार्य लिहा. उत्तर रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त हा पूर्णपणे नैसर्गिक पदार्थ असून तो कोणत्याही रासायनिक पदार्थापासून कारखान्यात तयार करता येत नाही. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा म्हणजेच शुद्ध रक्ताचा रंग लाल असून त्याची चव खारट असते. विद्यार्थी मित्रांनो, रक्ताची संरचना आत्ता आपण काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ. मुद्दा क्रमांक 1, रक्त ही द्रायू म्हणजेच प्रवाही संयोजी ऊती आहे. मुद्दा क्रमांक 2, रक्ताचा सामू 7.4 आहे म्हणजेच रक्त आम्लारी गुणधर्माचे असते. मुद्दा क्रमांक 3, रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेले असते, ते म्हणजे रक्तद्रव आणि रक्तपेशी. मुद्दा क्रमांक 4, रक्तद्रव फिक्कट पिवळसर रंगाचा असून काहीसा आम्लारीधर्मी
द्रव असतो त्यात अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन ही प्रथिने असतात. मुद्दा क्रमांक 5. रक्तात 3 प्रकारच्या रक्तपेशी असतात. रक्तामध्ये क्रमांक 1 लोहित रक्तपेशी म्हणजेच लाल रक्तकणिका, क्रमांक 2 श्वेत रक्तकणिका म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी आणि क्रमांक 3 रक्तपट्टिका ह्या 3 प्रकारच्या प्रमुख रक्तपेशी असतात. मित्रांनो, आता आपण या प्रश्नातील दुसरा भाग पाहू, तो म्हणजे रक्ताची कार्य. मित्रांनो, रक्ताची कार्यसुद्धा आपण काही मुद्द्यांच्या आधारे पाहू. मुद्दा क्रमांक 1. रक्त ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायूंचे वहन करते. मुद्दा क्रमांक 2. रक्त ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले अशा पोषक पदार्थाचे वहन संपूर्ण शरीरभर करते. मुद्दा क्रमांक 3. रक्त युरिया, अमोनिया, क्रिएटिन इत्यादी टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी त्यांचे वहन वृक्काकडे करते. मुद्दा क्रमांक 4. रक्त विकरे आणि संप्रेरके यांचे वहन त्यांच्या निर्मिती स्थानापासून त्यांच्या वापराच्या ठिकाणापर्यंत करते. मुद्दा क्रमांक 5. रक्त शरीराचे तापमान 37° इतके कायम राखते. त्यासाठी वाहिनी विस्फारण व संकोचन ह्या क्रिया घडवून आणल्या जातात. मुद्दा क्रमांक 6. रक्त शरीरातील सोडियम व पोटॅशियम अशा क्षारांचा समतोल ठेवते. मुद्दा क्रमांक 7. रक्तस्राव झाल्यास रक्त गुठळी निर्माण करून जखम बंद करण्याचे कार्य रक्त करते. प्रश्न क्रमांक 5 मधील ई रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा. उत्तर. मुद्दा क्रमांक 1. रक्त हा नैसर्गिक पदार्थ असून त्याची निर्मिती कोणत्याही कारखान्यात करता येत नाही. मुद्दा क्रमांक 2. रक्तदानामुळे ॲनेमिया, थॅलेसेमिया व कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवता येतात. मुद्दा क्रमांक 3. रक्तदानामुळे अपघातग्रस्त जखमी रुग्णाचे प्राण वाचवता येतात. मुद्दा क्रमांक 4. विविध आजाराने ग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर शस्त्रक्रिया करताना त्यांना रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवतात. आणि मुद्दा क्रमांक 5. म्हणून रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6. फरक स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न अभ्यासायचे आहे. त्यामध्ये क्रमांक 1 धमन्या व शिरा आणि क्रमांक 2 बाह्य श्वसन व अंतःश्वसन या 2 घटकातील फरक आपल्याला पाहायचे आहेत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पाहूया धमन्या व शिरा यांच्यातील फरक. मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर पाहताना आपण धमन्यामधील एक मुद्दा व शिरांमधील एक मुद्दा या प्रकारे या प्रश्नाचे उत्तर समजावून घेऊ. धमन्यामधील मुद्दा क्रमांक 1. ज्या रक्तवाहिन्या रक्त हृदयापासून शरीराच्या विविध भागाकडे वाहून नेतात त्यांना धमन्या असे म्हणतात. आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक 1. ज्या रक्तवाहिन्या रक्त शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे वाहून नेतात त्यांना शिरा असे म्हणतात. धमन्यामधील
मुद्दा क्रमांक 2, फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक 2, फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त उरलेल्या सर्व शिरांमधून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते. धमन्यांमधील मुद्दा क्रमांक 3, धमन्या शरीरात खोलवर असतात आणि शिरामधील मुद्दा क्रमांक 3, शिरा त्वचेलगत असतात. धमन्यांमधील मुद्दा क्रमांक 4, धमन्यांच्या भित्तिका जाड असतात आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक 4, शिरांच्या भित्तिका पातळ असतात. धमन्यांमधील मुद्दा क्रमांक 5, धमन्यांमध्ये झडपा नसतात आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक 5, शिरांमध्ये झडपा असतात. धमन्यांमधील मुद्दा क्रमांक 6, धमन्यातील रक्तदाब उच्च असतो आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक 6, शिरांमधील रक्तदाब कमी असतो. प्रश्न क्रमांक 6 मधील उपप्रश्न 2 म्हणजेच आ, फरक लिहा बहिश्वसन व अंतःश्वसन. विद्यार्थी मित्रांनो, बहिश्वसन व अंतःश्वसन यामधील फरक पाहताना आपण एक मुद्दा बहिश्वसनमधील व एक मुद्दा अंतःश्वसन यातील याप्रमाणे पाहणार आहे. बहिश्वसनमधील मुद्दा क्रमांक 1, नाकावाटे वायूंची होणारी अदलाबदल म्हणजे बहिश्वसन होय. आणि अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 1, पेशी व उतीद्रव यांच्यामध्ये होणारी वायूची देवाणघेवाण म्हणजे अंतःश्वसन होय. बहिश्वसनमधील मुद्दा क्रमांक 2, बहिश्वसनात श्वास घेणे व श्वास सोडणे या प्रक्रियांचा समावेश होतो. अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 2, अंतःश्वसनात श्वास घेणे व श्वास सोडणे या प्रक्रियांचा समावेश होत नाही. बहिश्वसनमधील मुद्दा क्रमांक 3, बहिश्वसनाची प्रक्रिया फुफ्फुसामार्फत घडून येते. अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 3, अंतःश्वसन शरीरातील ऊतींमध्ये घडून येते. बहिश्वसनमधील मुद्दा क्रमांक 4, बहिश्वसनाची प्रक्रिया शरीर व बाह्य पर्यावरण यांच्यामध्ये घडून येते. आणि अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 4, अंतःश्वसन शरीरातील पेशी स्तरावर घडून येते. बहिश्वसनमधील मुद्दा क्रमांक 5, बहिश्वसन ही एक यांत्रिक प्रक्रिया आहे. आणि अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 5, अंतःश्वसन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक 7 पाहू. प्रश्न क्रमांक 7, रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असण्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू. मुद्दा क्रमांक 1, रक्तदात्याचे आरोग्य चांगले असावे. मुद्दा क्रमांक 2, रक्तदात्याच्या शरीरात रक्ताची कमतरता नसावी. मुद्दा क्रमांक 3, रक्तदात्याच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले असावे. मुद्दा क्रमांक 4, रक्तदात्यास मलेरिया किंवा डेंग्यू असा कोणताही आजार नसावा. मुद्दा क्रमांक 5, रक्तदात्यास ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सर किंवा एड्स असा कोणताही आजार नसावा. मुद्दा क्रमांक 6, गर्भवती महिला किंवा स्तनदा मातांना रक्तदान करू देऊ नये. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक 8 पाहू. प्रश्न क्रमांक 8, कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी
वापर करा. या प्रश्नामध्ये कंसात काही घटक दिलेले आहेत. हिमोग्लोबिन, आम्लधर्मी, श्वासपटल, अस्थी मज्जा, ऐच्छिक, अनैच्छिक आणि आम्लधर्मी. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न रिकाम्या जागा भरा यासारखा आहे. हा प्रश्न सोडवताना आपल्याला उत्तर म्हणून दिलेल्या पर्यायांचा वापर करायचा आहे. प्रश्न क्रमांक 8 मधील अ, रक्तातील तांबड्या रक्तपेशीमध्ये रिकामी जागा हे लोहाचे संयुग असते. उत्तर हिमोग्लोबिन म्हणजेच रक्तातील तांबड्या रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन हे लोहाचे संयुग असते. प्रश्न क्रमांक 8 मधील आ, रिकामी जागा हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. उत्तर श्वासपटल म्हणजेच श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. प्रश्न क्रमांक 8 मधील लहान ई, हृदयस्नायू रिकामी जागा असतात. उत्तर अनैच्छिक म्हणजेच हृदयस्नायू अनैच्छिक असतात. म्हणजेच हृदयाच्या स्नायूचे कार्य आपल्या ताब्यात नसते. प्रश्न क्रमांक 8 मधील मोठी ई, ऑक्सिजनयुक्त रक्ताचा समूह म्हणजेच पीएच रिकामी जागा असतो. उत्तर 7.4 म्हणजेच ऑक्सिजनयुक्त रक्ताचा समूह पीएच 7.4 असतो. आणि प्रश्न क्रमांक 8 मधील उ, आरबीसीची निर्मिती रिकामी जागा मध्ये होते. उत्तर अस्थिमज्जा म्हणजेच आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जा यामध्ये होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 9 पाहू. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वेगळा घटक ओळखा यासारखा आहे. यामध्ये दिलेल्या उपप्रश्नात 3 ते 4 घटक दिलेले आहेत. त्यातील वेगळा घटक आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 9 मधील अ, ए, ओ, के, ए बी आणि बी. विद्यार्थी मित्रांनो, यातील वेगळा घटक के आहे. कारण ए, ओ, ए बी आणि बी हे मानवी रक्तगट आहेत, तर के हा मानवी रक्तगट नाही. प्रश्न क्रमांक 9 मधील आ, रक्तद्रव्य, रक्तपट्टिका, रक्तपराधान आणि रक्तकणिका. उत्तर रक्तपराधान. कारण रक्तद्रव्य, रक्तपट्टिका, रक्तकणिका हे रक्ताचे घटक आहेत, तर रक्तपराधान ही एक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 9 मधील लहान ई, श्वासनलिका, वायुकोश, श्वासपटल आणि केशिका. उत्तर केशिका. कारण श्वासनलिका, वायुकोश आणि श्वासपटल हे सर्व श्वसन संस्थेचे घटक आहेत, तर केशिका ह्या एक प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत. प्रश्न क्रमांक 9 मधील मोठी ई, न्यूट्रोफिल, ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन आणि प्रोथ्रॉम्बिन. उत्तर न्यूट्रोफिल. कारण ग्लोब्युलिन, अल्ब्युमिन आणि प्रोथ्रॉम्बिन हे रक्तद्रव म्हणजेच ब्लड प्लाझ्माचे घटक आहेत, तर न्यूट्रोफिल ह्या एक प्रकारच्या रक्तपेशी आहेत. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पूर्ण झालेला आहे आणि आता आपण प्रश्न क्रमांक 10 पाहू. खालील उतारा वाचा व रोग किंवा विकार ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि त्यामध्ये एका रोगाची माहिती दडलेली आहे.
ती माहिती आपल्याला या उत्तरामधून शोधायची आहे। आज तिचे बाळ 1.5 वर्षाचे झाले, पण ते निरोगी हफरे नाही। ते फारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे। त्याला धाप लागते, त्याचा श्वास फार जलद आहे, त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत। उत्तर, ते बाळ ॲनेमिया व श्वसनसंस्थेच्या रोगाने ग्रस्त असेल। त्या बाळाच्या शरीरात रक्त कमी असेल आणि या रोगास सामान्यपणे सायनोसिस असे म्हणतात। मित्रांनो, आता आपण या पाठातील शेवटचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 11, तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे। त्यांचा रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी त्यांनी काय करावे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू। तर मुद्दा क्रमांक 1, डॉक्टरांचा नियमित उपचार घ्यावा। मुद्दा क्रमांक 2, नियमितपणे व्यायाम करावा। मुद्दा क्रमांक 3, नियमितपणे योगा किंवा प्राणायाम करावा। मुद्दा क्रमांक 4, जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे। मुद्दा क्रमांक 5, तंबाखू सिगारेटचे व्यसन टाळावे। मुद्दा क्रमांक 6, आहारात पालेभाज्या फळांचा वापर करावा। आणि मुद्दा क्रमांक 7, आहारात वडा, समोसा, पिझ्झा अशा स्निग्ध पदार्थयुक्त पदार्थांचा वापर करू नये। मित्रांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच।